नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि एक नवीन चित्रपट, तो म्हणजे फर्स्ट क्लास दाभाडे. सारखी काय ग किरकिर लावली हे फालतूचं लेक्चर देऊ नको मला. खड्ड्यात जागा. ट्रेलर आलेला आहे आणि जर आपण याच्या आधी विचार केला की मराठी मूवीला आपण कशामुळे ओळखतो, तर मनाला भिडणाऱ्या गोष्टी ज्या आपल्या रेग्युलर आयुष्यात आपण बघतो त्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे मराठी सिनेमा. मराठी सिनेमा हा काही खूप किचकट नाही आहे, तो एकदम सोपा, सरळ, सिंपल आणि येट ब्युटिफुल आहे. म्हणजे एक असा चित्रपट जो तुमच्या मनाला भिडतो, एक असा चित्रपट जो कुठेतरी तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टींची आठवण देतो, तो म्हणजे मराठी चित्रपट. असाच एका विषयावर एक मराठी चित्रपट येतो ज्याचं नाव आहे फर्स्ट क्लास दाभाडे. माझं लग्न कळलं जा बस जा. सोनू, पप्पू आणि तायडी या तिघा बहीण भावांची ही गोष्ट आहे. त्यांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळणार आहे. बट त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, बिकॉज आपण खूप जवळ 5000च्या, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता बोलूया ट्रेलरविषयी. फर्स्ट क्लास दाभाडे हा ट्रेलर आलेला आहे. मूवी 24 जानेवारीला येणार आहे, म्हणजे पुढच्याच वर्षी येणार आहे आणि जास्त दिवस बाकी नाही आहे. ट्रेलर आल्यावर सगळ्यात आधी मी जर काही बघितलं असेल ते म्हणजे रिलीज डेट, बिकॉज मला वाटलं की ऑब्व्हियसली 10-15 दिवस बाकी असतील, बट नाही, स्टील 1 महिना आधी जवळपास त्यांनी ट्रेलर रिलीज केला आहे. तर कुडोज टू द टीम, बिकॉज हेमंत डोमेने खूप चांगलं काम केलं आहे. हेमंत डोमे इज व्हेरी अंडररेटेड डिरेक्टर आणि त्यांची एक ना सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते ट्रेंडला ओळखतात. त्यांनी झिम्मा आणला तेव्हा खूप लोकांनी याच्यावर आपले विचार मांडले होते की झिम्मा हा मूवी काही एवढा खास नाही आहे, तो चालणार नाही. बट स्टील त्यांनी दोनही त्याचे पार्ट्स हिट करून दाखवले आणि ही पॉवर आहे हेमंत डोमेची, बिकॉज त्याचं रायटिंग चांगलं आहे, त्याचं डिरेक्शन चांगलं आहे आणि त्याचं व्हिजन चांगलं आहे. तो त्याला कळतं की कुठली गोष्ट ट्रेंडवर ठेवायची आहे. इवन झिम्मामध्ये जे सॉंग्स होते ना, त्याच्यावर त्यांनी प्रॉपर रील्स बनवल्या होत्या. तर मला ती गोष्ट त्याची सगळ्यात जास्त आवडते हेमंत डोमेची, की तो खूप चांगल्या प्रकारे आणि खूप क्रिएटिव्ह वेने मूवीला आपल्या समोर लोकांपर्यंत पोहोचवतो. त्याच प्रकारे फर्स्ट क्लास दाभाडे त्यांनी आता आणलेला आहे. त्याचा नवीन चित्रपट आहे. तो स्वतः याचा रायटर आहे आणि डिरेक्टर पण आहे. याच्यामध्ये आपल्याला सिद्धार्थ चांदेकर, अमय वाघ, क्षिती जोग हे सगळे कलाकार आपल्याला यात बघायला मिळणार आहे. या ट्रेलरविषयी आता बोलूया. तर ट्रेलरमध्ये सगळ्यात आधी आपल्याला कळतं की घरात एक लग्न समारंभ आहे, मे बी तो अमय वाघचा आहे आणि त्याच्यासाठी दोघंही बहीण भाऊ आपले जे आहे ते मेहनत घेत आहेत, ते काम करत आहेत आणि खूप सुंदर प्रकारे तिथे ते सगळं दाखवलं गेलं आहे. तर बघताना थोडा आनंद तर मिळतो, बट त्याच्यासोबत ना कुठेतरी एक ना अशी गोष्ट बॅकलॅशमध्ये राहते की हां, काहीतरी म्हणजे यांची एक सॅड स्टोरी आहे. मे बी ती जी तायडी आहे तिने सर्व या 2 भावांना मोठं केलेलं आहे. इमोशनल स्टोरी आहे ती आपल्याला यामध्ये बघायला मिळेल. जो अमय वाघ आहे त्याला बोलण्यात थोडाफार प्रॉब्लेम आहे आणि सिद्धार्थ चांदेकर जो दाखवला गेला आहे तो थोडा स्मार्ट असतो. त्या प्रकारचं कॅरेक्टर दाखवण्यात आले. चांगली खरी, पण ती डिफॉर्मिटीमुळे येते, त्यात काही कौतुक नाही. आता बोलूया ट्रेलरच्या पॉझिटिव्ह पॉईंटविषयी. ट्रेलरचे पॉझिटिव्ह पॉईंट मला वाटले याच्याचे डायलॉग्स खूप सिम्पल आहे, बट खरंच चांगले आहे. प्रॉमिसिंग डायलॉग वाटतात. त्याचं रिझन म्हणजे की बेल्टला नाही बक्कल आणि म्हणजे जगाला शिकवतो अक्कल, या प्रकारचे डायलॉग्स आहे. आणि लास्टमध्ये ते जे खळीला घेऊन एक चांगला डायलॉग इथे आहे की ते डिफॉर्मेटिव्ह असतं. डिफॉर्मेटिव्ह म्हणजे ते एक प्रॉब्लेमॅटिक जी गोष्ट असतात ना, जिथे फोल्ड्स होतात बॉडीमध्ये, त्याला डिफॉर्मेटिव्ह म्हणतात. तर खूप चांगल्या प्रकारे इथे डायलॉग्स कन्वे केले गेलेले आहेत आणि बघताना वाटतं की हा डायलॉग्सवर पण खूप मेहनत घेतली गेलेली आहे आणि सिम्पल रेग्युलर दैनंदिन आयुष्यातले डायलॉग्स वाटतात, बट ते आठवणीत राहतात कारण ते त्या प्रकारे लिहिले गेलेले आहे. आणि ही रायटरची त्याला काय म्हणे सुंदरता आहे की तिथे एवढे चांगले डायलॉग्स लिहिले गेलेले आहे. तर यार खरंच हॅट्स ऑफ हेमंत डोमे वन्स अगेन, बिकॉज एवढं चांगलं त्यांनी रायटिंग केलेलं आहे. आणि सगळ्यात चांगलं वाटलं मला याचं म्युझिक खूप चांगलं आहे. एकदम सिम्पल आणि इमोशनल टाईपचं म्युझिक वाटलं. बॅकग्राऊंड स्कोअर जो आहे तो. बाकी ओव्हरऑल ॲक्टर्स खूप चांगले आहे. हेमंत डोमेच्या मूवीमध्ये मोस्टली सिद्धार्थ चांदेकर असतोच, बिकॉज दे आर फ्रेंड्स, सो इट्स ओके. तर मी म्हणतो की जर तुमची केमिस्ट्री चांगली असेल ना, तर असण्यात काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या मित्राला घ्या, कोणालाही घ्या, बट एक केमिस्ट्री जो आहे ना तो प्रॉपर त्या मूवीमध्ये गेला पाहिजे. आणि सिद्धार्थ चांदेकर थोडंसं काहीतरी डिफरंट लुकमध्ये दिसतोय, थोडा गावरान तडका टाईप दिसतोय. तर मजा आली ट्रेलरला बघू. ओव्हरऑल ट्रेलर मला खूप आवडला. मी मूवीसाठी एक्सायटेड आहे. बघूया मूवी कसा होतो. तर तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हेमंत डोमेचा झिम्मा जर हेमंत डोमेचा झिम्मा जर तुम्ही नसेल बघितला तर प्लीज तो बघा. खूप सुंदर चित्रपट आहे. दोन्ही चित्रपट चांगले आहे. नक्की बघू शकता. फॅमिली एंटरटेनमेंट आहे आणि मोस्टली त्याच्या मूवीज फॅमिली एंटरटेनमेंट असतात, तर तुम्ही बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल याला नक्की करा. बाय, टेक केअर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय.